श्री स्वामी समर्थ भाग 1 अवतार प्रकट श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावर मानलेले जातात. अनेक अचानक प्रकट झाले. त्यांचे जन्म कुठे व केव्हा झाले त्यांची स्पष्ट माहिती नाही. भक्ताच्या मते हे स्वयं संकट अवतारी पुरुष होते. भाग 2 भूषण जीवन स्वामींनी भारतभर भ्रमण केले. काशी, गाणगापूर, पंढरपूर आदी तीर्थक्षेत्राची भेट दिली. हे सर्वत्र भक्ताचे दुःख दूर करिता भाग्य अक्कलकोट आगमन. स्वामी अखेरी अक्कलकोट येथे तिथे त्यांची सुमारे 22 वर्षे वास्तव्य केली. त्यामुळे त्यांना अक्कलकोट स्वामी म्हणून ओळखले जातात. भाग 4 चमत्कार स्वामींनी अनेक चमत्कार केले. आजारी व्यक्ती बऱ्या करणे, संकटातून सुटका करणे, भविष्यातील घटना सांगणे इत्यादी. भाग 5 भक्तावरील कृपा स्वामींवर अपार श्रद्धा ठेवणाऱ्यांना त्यांनी कधीच निराश केले नाही. भिवू नको, तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा प्रसिद्ध आशीर्वाद होता. भाग 6 राजे व अधिकारी त्यांचा सन्मान. अक्कलकोटचे राजे व मोठे अधिकारी यांनी स्वामींच्या चरणी नतमस्तक होते. स्वामींची सर्वांना समान वागणूक दिली. भाग 7 दत्तावर मान्यता. भक्ताची स्वामी दत्तात्रय यांचा अवतार मानले जातात. वागणाऱ्या बोलणाऱ्या दत्त स्वरूप दर्शन होते. भाग 8 साधेपणा. स्वामी साधी राहणी ठेवत एखाद्या झाडाखाली किंवा मठात बसून भक्ताचे दर्शन देते. भाग 9 कठोर उपदेश. कधी स्वामी कठोर शब्दात उपदेश करत, परंतु त्यामागे भक्ताचे कल्याण हाच उद्देश असतो. भाग 10 गरिबावरील प्रेम. स्वामींनी गरीब दुःखी लोकांवर विशेष प्रेम होते. ते त्यांना अन्न, धीर आणि आशीर्वाद देते. भाग 11 भक्ताची परीक्षा. कधी कधी स्वामी भक्तावर परीक्षा घेतात. श्रद्धा दृष्ट करण्यासाठी अपेक्षित प्रसंग घडविते. भाग 12 नामस्मरण महिमा. स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने संकटे दूर होतात, असा भक्ताचा अनुभव होता. भाग 13 उपदेश. त्यांनी सांगितले, ईश्वरांना विश्वास ठेवा, सदाचार पाळा आणि नाम जपा. भाग 14 महासमाधी. इसवी सन 1878 साली स्वामींनी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली. त्यांनी समाधीस्थान आजही भक्तांचे पवित्र स्थिर आहे. भाग 15 आजचा प्रभाव. आजही लाखो भक्त स्वामी समर्थांच्या उपासना करतात. त्यांचे मठ, मंदिर आणि नामजप मंडळे सर्वत्र आहे. श्री स्वामी समर्थ.